कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत सावित्रीबाई फुले उद्यानामध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले उद्यान वाकडहून रहाटणी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर, आणि आपण भेटतो आहोत एका व्यक्तीला जो आजच्या या सामाजिक प्रश्नावर थोडंसं आपलं भाष्य करणार आहे। एक वरपिता आणि त्याच्या मनामध्ये नक्की आजच्या समाजात काय बदल घडायला पाहिजे, त्यांचे विचार काय आहेत। 2 मुलांचे वडील आहेत हे। चला आपण त्यांची ओळख करून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगाल? मी सुनील देशपांडे। ओके। सोलापूरचा प्रॉपर सोलापूरचा आहे आणि पुण्यामध्ये 18 सालापासून येऊन स्थायिक झालाय। ओके। मुलांच्या करिअरमध्ये आपल्या 2 मुलं आहेत आपल्याला? हो। मोठ्या मुलाचं लग्न झालेलं मला माहिती आहे। आता आपण धाकट्या मुलाच्यासाठी वधू संशोधन आपलं सुरू आहे, तर काही अनुभव मला तुमचे हवे आहेत, कारण आज विदारक परिस्थिती समाजामध्ये आहे की मुलींचे विचार आज काय आहेत याच्याविषयी माझे अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेत। तर मला एक आता असं वरपिता म्हणून तुम्हाला काही अशा अडचणी आत्ता येत आहेत का? दुसऱ्या मुलाचं लग्न करताना, मुली पाहताना असे काही अनुभव आहेत का जे तुम्हाला समाजासाठी सांगायला उपयुक्त असे काही अनुभव आहेत का? अगदी बरोबर आहे, खूप चांगला प्रश्न आहे। आणि असं घडतं आहे की मुली आणि त्यांचे पालक जे आहेत त्यांना लग्न करण्याची मनापासून इच्छा आहे का नाही, आणि खरोखरच लग्न करण्यासाठी ते हे सगळं करतात की नाही हे समजतच नाही। कारण प्रोफाईल पसंती एकदा तुमची मॅट्रिमोनीमधून अथवा कोणत्याही प्रकारातून एकमेकाचं करिअर काय आहे, माहिती काय आहे, बायोडाटा काय आहे हे जाणून घेतल्याच्या नंतर पसंती असल्यानंतरच आपण करस्पॉन्ड करतो, एकमेकाला कॉन्टॅक्ट करतो आणि पुढच्या गोष्टी ठरवतो। पण त्यानंतर त्यांचं कुठं काय बिघडतंय आणि मनामध्ये नेमकं काय असतंय हेच समजून येत नाही। तर ते मुलगी प्रत्यक्षात दाखवणे, भेटणे ह्या प्रकाराच्या जवळ जेव्हा येतात त्यानंतर त्यांची वेगळी स्टाईल सुरू होते। काय साधारण एखादा अनुभव? तर एक सद्गृहस्थ मला मुलीचे वडील कॉन्ट्रॅक्टमध्ये आले होते आणि दोघांनी बायोडाटा पाहिला, फोटोज पाहिले, एकमेकाचे सगळी माहिती घेतली, पत्रिका जमते हे पाहिलं, गुण उतरतायत हे सगळं पाहिलं। ह्या सगळ्याच्या नंतर ते सद्गृहस्थ मला म्हणले की ह्या रविवारी आपण मुलगी घेऊन मी येतो तुमच्याकडे पुण्यामध्ये। पुण्यापासूनच्या जवळच्याच खेड्यामध्ये त्यांचं घर वगैरे होतं आणि मुलगी पुण्यामध्ये सर्व्हिसला होती। तर काही हरकत नाही, आम्ही म्हणलो रविवारी या, आपण पाहणे दाखवण्याचा प्रत्यक्षात कार्यक्रम करू आणि त्यापुढे पुढच्या गोष्टी होतील। तर यस म्हणाले। त्यानंतर एक 4-5 दिवस गेले, शुक्रवार शनिवार आला, रविवार जसा जवळ आला मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीची परीक्षा आहे, अचानक आली आहे आणि त्यामुळे ह्या रविवारी जमत नाही, तर आपण पुढच्या रविवारी कार्यक्रम करू। ठीक आहे म्हणालो मी, कोणताही एक वरपिता म्हणून ठीक आहे। तर पुढच्या रविवारी येतील असं मी गृहीत धरलं। तर त्याप्रमाणे परत गुरुवार शुक्रवार पर्यंत आम्ही थांबलो। तर परत शुक्रवार शनिवारी असा फोन आला, मुलीला अहमदाबादला जायचंय, गावाला जायचंय आणि त्यामुळं ह्या रविवारी नाही जमत, पुढच्या रविवारी। थोडक्यात पाहण्याचा कार्यक्रम करण्यासाठी टाळाटाळ करायला होऊ लागली आणि रविवार ते रविवारच, मधले तर दिवस बोलायचंच काही नाही कारण। मग ठीक आहे म्हणालो आम्ही पण। तर तिसरा रविवारी अशाच पद्धतीने गेला। अरे बाप। आणि मग चौथ्या रविवारी परत जेव्हा ते असेच मला कारण सांगायला लागले तर मी म्हणलं अहो काय चाललंय ही, तर ते म्हणले मुलीला करिअर करायचंय हे सांगायला 3 रविवारी गेले। मग म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हणलं करिअर करणं ही। तर मोदींनी करिअर केलं, योगींनी केलं, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, मोदी पंतप्रधान झाले म्हणलं, ह्या लोकांनी करिअर केलं म्हणलं, तसं तुमची मुलगी करिअर करावी म्हणलं आणि लग्नाच्या वगैरे भानगडीत पडू नये म्हणलं तुम्ही लोकांनी। क्या बात है, असं तुम्ही त्या वधूपित्याला उत्तर दिलं? ओके। बोलल्यानंतर ते इतकं खुश होऊन हसले मनापासून, त्यांना पटलं होतं आणि म्हणले उद्या सकाळी मी तुम्हाला सांगतो म्हणले निरोप तुमचा। म्हणलं सांगू नका म्हणलं, मला माहित आहे म्हणलं तुम्ही काय निरोप देणार, तुमचा निरोप मी सांगू का म्हणलं काय ते।
पुन्हा एकदा हसले मोठ्यांनी हा. आणि मी फोन ठेवून टाकला. ओके. हा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मेसेज आला योग नाही म्हणून. हा. म्हटलं अहो आता तुमचा योग नसेल म्हटलं, हा. माझ्या दृष्टीने कालच योग संपला म्हटलं. आपला योगायोग नाही म्हटलं. क्या बात. तर असे हे असा हे एक वेगळा योगी- अनुभव योगी आहे. आहेत म्हणायचे आधुनिक. हा. एक तर पहिली गोष्ट आजकाल म्हणजे मुली का मला माहित नाही सिरियस आहेत का नाही, करिअर ओरिएंटेड आहेत हा. असं म्हणतात. हा. 28-32 पार त्यांची लग्न होत लग्न नाहीये. होत नाहीत. त्यातून त्यांना पॅकेजची अपेक्षा. हा. मग तसं काय तुम्हाला पॅकेजच्या बाबतीत काय अनुभव वेगळा आहे का काही? हा. तर ते काय करतात, हा. तुमच्या मुलाचं पॅकेज किती आहे हा प्रश्न प्रथम पहिल्यांदा हा विचारतात. विचारतात. आम्ही सांगितलं एक 8 लाख रुपये आहे. हा. आता मुलीचं पॅकेज तर त्यांनी इंजिनियर असलेल्या मुलीचं पॅकेज 1 लाख आणि 2 लाख सांगतात. हा. इयरली पॅकेज. इयरली. हा. तर 1 लाख आणि 2 लाख सांगतात. हा. आणि मग आमचं पॅकेज कसं कमी आहे ह्याच्यावर डिस्कशन सुरू करतात. क्या बात. काही जणांना तर असा प्रश्न विचारावा वाटतो हा. की 8 लाख मोठे का 2 लाख मोठे. बापरे. हा. म्हणजे एकंदरीत सध्या सामाजिक स्थिती हा. खूपच भयंकर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा. आणि मी माझ्या मुलाचं लग्नासाठी प्रयत्न गेले 3 वर्ष झाले करतोय. हा. 27 वय असताना सुरू केलं पाहायला. हा. हा. आता मुलाचं वय 30 वर्ष पूर्ण होत आलं. बापरे. आणि तुम्ही 27ला जेव्हा सुरू केलं, देशपांडे म्हणजे ब्राह्मण कम्युनिटी. ब्राह्मण देशस्थ बापरे, जनरल आणि कॅटेगरीमध्ये. हा. खानदानी माणसं आहेत, संस्कारित मुलं आहेत, हा. कोणतेही त्यांना व्यसन नाही, हा, काही हा, नाही, हा. हे मी निक्षून सांगतो. हा. आणि धार्मिक वातावरण आहे आमच्या घरातलं. हो. ॲज वेल ॲज आम्ही नुसते ऑर्थोडॉक्स नाही आहेत, पण फॉरवर्ड सुद्धा आहोत, हा. आधुनिक सुद्धा विचार आहेत, ऍडजस्टेबल माइंड आहे. माइंड आहे. म्हणजे मुलीला सुनेला तुम्ही कोणती- करिअर करायसाठी परवानगी देणार आहात. परवानगी देणार, कोणताही तिला प्रॉब्लेम येणार नाही हे क्या बात आहे, पाहणार. क्या बात आहे. तर हे सगळं असं अश्युअर सगळं करून सुद्धा असताना सुद्धा तुम्हाला या अडचणी येतात. येतात. पण आणि नक्की आता म्हणजे समाजात काय बदल व्हावा असं वाटतं तुम्हाला? हा, तर मुली जास्त चॉईसी झालेल्या आहेत. हा. काही मुलींनी शिफ्टमध्ये जॉब आहे त्यांचा हा. हा हा. प्रॉब्लेम आहे. आम्हाला तर प्रॉब्लेम नाहीच. हा, आम्ही हा. म्हणतो कोणत्या शिफ्टमध्ये काम करायचं कर 3 पैकी. हा. पण ते मग कसं जमायचं, तुमच्या मुलाचं 10 ते 6 ड्युटी, हा. आमच्या मुलीची नाईट ड्युटी. हा. मग त्यांचं कसं काय व्हायचं पुढे. अहो म्हटलं तुम्ही किती विचार करणार आहेत. हम्म. जॉब हाच परमनंटली राहणार आहे का तुमच्या मुलीचा किंवा आमच्या मुलाचाही. हो. पुढे बदल होऊ शकतो, परिस्थिती बदलू Correct, शकते. correct. या कारणासाठी लग्न न ठरवण्यासारखा मोठा इश्यू हा नाही आहे. अगदी बरोबर. तर असं मी बोलतो त्यांना, परंतु फारसं पटत नाही त्यांना. हा. हा. काही मुली मुंबई लोकेशनवर अडून असतात. हा. आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही आता वरपित्याच्या भूमिकेतनं बोलताय. हा पण मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, तुमची मुलगी असती तर तुम्ही असं वागला नसता ना? हा हा निश्चितच नाही ना? नाही. हा. आम्ही असे अनुभव घेतलेले आहेत आमच्या बहिणीच्या लग्नाच्या बाबतीत. हा. तर नुसती पत्रिका जमली का नाही हे हा. सांगण्यासाठी 7-7, 8-8 हेलपाटे ती लोक आम्हाला देत होते. हा. हा. तेव्हा वरपिते शिरजोर होते आमच्या दुर्दैवाने. हा, हा. आणि आज वधुपिते शिरजोर क्या आहे. बात है. असा So जमाना आला. drastic change in society. हा. जमाना बहुत बदल चुका हा, है. जमाना बहुत बदल बाप. चुका है. ये ठीक ऐसा ही है सब. ठीक आहे. सुनील सर, खूप खूप सुंदररित्या तुम्ही एक सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल तुमचा आम्ही खूप खूप आभारी आहे. कारण हा आप सामाजिक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. वधूपितेसुद्धा अडचणीत आहेत आणि वरपित्यांच्या अडचणी जास्त वाढल्यात हा. हे मला जाणवतं आहे आणि तुमच्या बोलण्यातनं पण तेच आलेलं आहे. तुम्ही पण घेतलेले अनुभव हो. असेच काहीसे आहेत. आज 27 वर्षाच्या मुलाचं जर लग्न करायला आपण उभं राहिलो तर सर्रास मुली 27-28 वर्षाच्या आहेत. अरे बाप. मग मुलगी मुलापेक्षा 1-2 वर्षांनी तरी लहान असावी हो. असा आपला प्रघात आहे. प्रघात आहे. बरोबर बरोबर. तर मग तसं होतच नाही. हा. 27व्या वर्षी जेव्हा मी मुलाचं पाहायला लागलो हां तर 60 to 70% स्थळं हां स्थळांमध्ये माझा मुलगाच लहान निघाला मुलींपेक्षा. हां. हा प्रॉब्लेम मी फेस केला 1 वर्ष. एवढं प्रमाण वाढलेलं हा, आहे असं. मॅरेज न झालेल्या मुलींचं. सर्रास मुली 30 आणि 32 वर्षाच्या होत आहेत बापरे. आणि खूपच लग्नाचा अजूनही कुठं सिरियसली विचार करत नाही. सामाजिकरित्या खूपच गंभीर प्रश्न गंभीर आहे प्रश्न आहे. हा, ॲज फार ॲज हिंदू रिलिजन इज हा, कन्सर्न. हा, अगदी. बरोबर. हा. तर कुठेतरी आता हे बदललं थांबलं पाहिजे, बदललं थांबलं पाहिजे अगदी बरोबर. आणि घरातूनच प्रत्येकाच्या जागृती निर्माण व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. इगरनेस लग्नाच्या बाबतीत जो इगरनेस पाहिजे, हां जी उत्सुकता पाहिजे, आपलं लग्न होणार आहे, हां
तर तुम्ही खुशाल सांगता की माझं करिअरच आहे, मिटिंगच आहे, मला ह्या रविवारी पाहणं होत नाही, पुढच्या रविवारपर्यंत हे चुकीचं एखादा आहे. मुलगा कशा करता थांबेल जर त्याला दुसरं स्थळ आलं सोमवारी चांगलं आणि पाहून जर पसंती झाली तर तुमचं वाट बघत पुढच्या रविवारपर्यंत तो कशाला थांबेल याचा विचारच करत नाही. एकंदरीत सामाजिक बदल घडणं नितांत गरजेचं आहे असं तुमचं एक मत. आणि धन्यवाद सुनील सर, मला वेळ दिलात त्याबद्दल. कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलतर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि जाता जाता मी इतकंच म्हणेन की तुमच्या या लहान मुलाचं लग्न लवकरात लवकर ठरो, तुम्हाला चांगली वधू मिळो. कारण तुमच्यासारखं घर मिळणं त्या वधूला नक्कीच चांगला स्कोप मिळणार आहे. इतके बेटर अंडरस्टँडिंगवाले सासू सासरे मिळणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळं येणाऱ्या वधूला लाख लाख शुभेच्छा की असं घर जिला मिळेल ती नशीबवान असेल. अशाच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. लवकरात लवकर तुमच्या मुलाचा विवाह ठरो याच सदिच्छेसह या व्हिडिओत रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.